दाची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अक्षर ब्रह्म अलौक्य काव्य सामर्थ्यता प्राप्त योग्यांचे राजे साधकांचे मायबाप साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर निवासी मौली महाविष्णू ज्ञानोबराय ज्ञानोबरायचा 3 चरणाचा मी 3 पद्धतीने देवाला कसा पाहिला याचा दिशा दिग्दर्शन करणारा अभंग विठ्ठल पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अखिल कोड ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं गेले कित्येक वर्ष आपल्या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या प्रेरणेनं हा सप्ताह चालतो ते आदरणीय हरिभक्त पारायण सद्गुरू रामदास काका बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी गेले कित्येक वर्ष नामयज्ञ सोहळा चालू आहे आणि याही वर्षी त्यांच्या आशीर्वादानं भव्य दिव्य स्वरूपामध्ये नामयज्ञ सोहळा चालू आणि त्या सोहळ्यामध्ये आज मला वाटतं 4थ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या बालपामराकडे आली. माझं परमभाग्य समजते. अतिशय गोड गायनाची साथ आहे, मृदंगाची साथ आहे, गोड माईक सिस्टीम आहे. सगळ्यांना वंदन करते. सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सगळ्यांना धन्यवाद. सेवेला प्रारंभ विठाला विठाला. अभंगामध्ये विश्वमौली ज्ञानोबराय मानव देह धारण केलेल्या जीवाला सांगतात की बाबा मनुष्य देह धारण करून जन्माला आलेला आहे तुला त्या जगत मालकाला त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायचंय. मौली देवाला प्राप्त करून घ्यायचं असेल ना तर काय करावं लागेल? साधका देवाकडे जायचं असेल तर अनेक प्रकार सांगितले, अनेक मार्ग सांगितले. पण ज्ञानोबरायकडे जर पाहण्याचा प्रयत्न केला ज्ञानी माणसाच्या मनामध्ये एखादा प्रश्न पडू शकतो की बाबा ज्ञानोबराय म्हणतात मी 3 पद्धतीने देव पाहिला, पण खऱ्या अर्थानं 3 पद्धतीने देव पाहत असताना विश्वमौली ज्ञानोबरायांचं वारकरी संप्रदायामध्ये योगदान काय? ज्ञानोबरायांचं योगदान काय पाहण्याचा प्रयत्न केला तर ज्ञानोबरायांचं योगदान हेच आहे. ज्ञानोबरायांनी या वारकरी संप्रदायामध्ये येऊन ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. बरोबर, ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. बरं ज्ञानोबरायांनी जर वारकरी संप्रदायाचा पाया रचला असेल तर ज्ञानोबरायाच्या अगोदर वारकरी संप्रदाय नाही का? कारण साधू संतांनी सांगितले ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया. अरे ज्ञानोबरायांनी जर वारकरी संप्रदायाचा पाया रचला असेल तर ज्ञानोबरायाच्या अगोदर वारकरी संप्रदाय नाही का? त्याचा अर्थच असा आहे ज्या वेळेस भगवान शंकर स्वतः अखंड त्या ठिकाणी पहिली वारी पंढरीची करतात. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. अर्थ असा याचा ज्ञानोबरायाच्या अगोदरही वारकरी संप्रदाय होता. एखाद्या घराचं बांधकाम करत असताना आपण अगोदर पाया रचतो. मग ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला असेल तर ज्ञानोबरायाच्या अगोदर वारकरी संप्रदाय आहे. मग ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला कसा? प्रश्न पडू शकतो. ज्ञानोबरायांनी पाया रचला म्हणजे आमचे साधू संत सांगतात आमच्या ज्ञानोबरायांनी या वारकरी संप्रदायाला योग्यतेचे दिवस दिले. ज्ञानोबरायांनी या वारकरी संप्रदायाला भव्यतेचे दिवस दिले. ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाला दिव्यतेचे दिवस दिले. ज्ञानोबरायांनी पाया भक्कम केला, पाया रचला. पूर्वीच्या काळची पद्धत असायची ह्या गावातून पुढच्या गावामध्ये जायचं म्हटलं की आतमध्ये एखादी नदी यायची, एखादा तलाव यायचा. एखाद्या गावातून पुढच्या गावात जायचं म्हटलं नदी आली तर ती गाव एकत्रित यायची. गावाने ठरवायचं पलीकडे जायचं असेल तर आपण काय करू? एक सांखो बांधू, बीज बांधू, पूल बांधू. तेही ठरवायची, सगळे एकत्रित यायची, सांखो बांधायची, पूल बांधायची, बीज बांधायचे. पण ते बांधत असताना त्यांची मानसिकता आणि त्या
त्यांचा विचार असा होता की ज्ञानोबा आहे ज्यावेळेस पाया रचतात, पाया रचत असताना ज्ञानोबरायांनी काय केलं ते मी तुम्हाला सांगते. ही ज्यावेळेस सांखो बांधायची, पूल बांधायची, यांची मानसिकता अशी असायची की ते पूल बांधत असताना, तो बीज बांधत असताना ती लोक त्या पुलाच्या सांखोच्या खाली एक बळी दिला जायचा. का तो बळी या कारणानं दिला जायचा? त्यांची मानसिकता अशी होती, त्यांचे विचार असे होते, त्या सांखोच्या खाली एखादा बळी दिला की बळी दिल्यानंतर सांखोचं आयुष्य वाढतं, सांखोचं आयुष्य वाढल्यानंतर भरपूर दिवस त्या ठिकाणी तो पूल टिकतो, अशी मानसिकता त्यांची होती. ऐका ना, एखादा सांखो बांधत असताना एक बळी दिल्यानंतर पुलाचं आयुष्य वाढतं, हा सामान्य माणसाचा गैरसमज आहे. माझे विश्वमौली ज्ञानोबा आहे 750 वर्ष होऊन गेले. ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचा पाया बांधत असताना तो पाया भक्कम राहावा याकरता आमच्या ज्ञानोबरायांनी सुद्धा 2 बळी दिले. 2 बळी देत असताना त्यांचं नाव एक विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता नावाचे 2 बळी माऊलीने दिले. त्यागाची परिभाषा आमची आहे, समर्पणाची परिभाषा आमची आहे. खरं म्हणजे ज्ञानोबरायांनी पूल बांधत असताना आई वडिलांचा त्याग केला, बळी दिले. ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि पाया रचत असताना ज्ञानोबरायांनी एक नाही अनेक लोकांचा उद्धार करण्याचं ठरवलं. माऊलींकडे पहा, माऊली 16 वर्ष ज्ञानेश्वरी लिहितात, वयाच्या 22 वर्ष तुम्ही समाधीस्थ होतात. आणि एवढं असताना आमच्या सामान्य जीवाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो. तो प्रश्न असा आहे, 16व्या वर्षापर्यंत एकतर आम्हाला काही कळत नाही, वयाचं 22वं वर्ष येतं तोपर्यंत आम्हाला जगावं कसं, जगामध्ये वावरावं कसं याचं ज्ञान आम्हाला नाहीये. कुठल्याच गोष्टीचं ज्ञान नाही, आमच्या अंतःकरणातला विवेक जागा नाही, आम्ही जाणार पुढं कसं हे आम्हाला माहीत नाही. अहो, तुमच्याकडे पाहत असताना आम्हाला कौतुक वाटतं, आश्चर्य वाटतं की 16 वर्ष ज्ञानेश्वरी लिहितात, 16 वर्षे 9000 वेळा लिहून, विराट ग्रंथ लिहून, अमृताचं पान करून तुम्ही आम्हाला पाजले माऊले, आणि वयाच्या 22व्या वर्षी समाधीस्थ घेतात. प्रश्न आहे आम्हाला, तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये त्या देवाला 3 पद्धतीने पाहिलं कसं? कसं पाहिलं असेल हो तुम्ही? ज्ञानोबराय म्हटले देवाला पाहणं सोपं नाही बाबा. देवाला पाहायचं असेल ना, अगोदर संतांकडे जावं लागेल. का? जोपर्यंत संतांची भेट प्राप्त होत नाही तोपर्यंत देव प्राप्त होऊ शकतो.
भगवान हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. जोपर्यंत भगवान परमात्मा प्राप्त होत नाही त्याला कारण फक्त संत आहेत का, संतांची भेट नाही. जोपर्यंत संत भेट नाही तोपर्यंत परमात्म्याची भेट नाही. महाराज मग संतांची भेट सोपी का, नाही सोपी, बहु अवघड आहे. संत भेटी परी जगजेठी करुणा केली. त्याला प्राप्त करायचं असेल मग संतांची भेट आहे, तुम्ही सांगता सहज सोपी नाहीये, किती अवघड आहे. महाराज म्हटले निष्काम निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यानं कोटी रोकड्या लाभो जे पाठी तै होई भेटी हरिप्रियाची. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यावधीच्या संकेत मागे लागावे ते पण भाग्यवान जीवाला संत भेटे सहज शक्य नाही. माऊली अहो संतांची भेट सहज शक्य नाही मग परमात्मा भेट कशी होणार आहे. तुम्ही तर सांगता मानव देह धारण करून आलेल्या जीवाला संत हे भेटलेच पाहिजेत, परमात्मा प्राप्ती झालीच पाहिजे. तोपर्यंत जीवाचं कल्याणच नाहीये, आमचं कसं होणार. माऊली म्हटले बाबा देव पाहणं सोपं नाहीये का. त्या देवाला पाहायचं असेल तर माणसाकडे 2-3 गोष्टी असायला लागतात. देवाकडे जायचं असेल, स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर 4 मार्ग त्या ठिकाणी सांगितले. एक संत आहे, दुसरे ग्रंथ आहेत आणि तिसरा आहे तो भगवंत आहे. अनेक पद्धतीने आम्ही देवाला पाहण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये संत सुद्धा आहेत पण त्यांच्यामध्ये 4 प्रकारे कलेनं प्रवास आलेला आहे. काय प्रवास आलेला आहे. ग्रंथाकडे आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला, ग्रंथ उद्धार करू शकतात म्हटले. त्याच्यामध्ये प्रकार पौराणिक ग्रंथ असतील, आता निघलेले ग्रंथ असतील, उद्धार होऊ शकतो. ग्रंथ वाचल्यानंतर आमच्या विचारामध्ये कायापालट झाल्यानंतर संत भेट आणि देव भेट सहज शक्य. मग ग्रंथाची झाल्यानंतर ग्रंथ उद्धार करू शकतात, दुसरे ते संत. संत उद्धार करू शकतात म्हणे पण त्यांच्यामध्ये 4 प्रकारे कलेनं प्रवास आलाय. कसा. पहिला वर्ग पडतो तो साधारण, दुसरा वर्ग आहे तो साधक, तिसरा वर्ग आहे ते साधू आणि चौथे आहेत ते संत. साधारण कोणाला म्हणावं. महाराज म्हटले काम क्रोध लोभ मद मोह मत्सर ह्या 6 विकारांना ज्यांनी केलं धारण ते झाले साधारण. 6 विकार ज्यांनी धारण करून ठेवले ते साधारण. साधक कोणाला म्हणावं. म्हणे हे 6च्या 6 विकार ज्यांनी ठेवले धाकात ते झाले साधक. 6 विकार धाकात ठेवणारे साधक झाले. साधू कोणाला म्हणावं. म्हणे 6 विकार ज्यांनी टाकले धुवून ते झाले साधू. पण ऐका ना, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर या 6 विकारांचा ज्यांनी केला अंत ते माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत. ठेवलंच नाही अंतकरणामध्ये, ज्यांना धुवून टाकलं नाही तर त्यांचा अंत करून टाकला ते ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत आहेत. म्हणजे त्यांना शरण जा, तुमचा उद्धार निश्चित आहे. मग भगवंताकडे गेल्यानंतर म्हणे भगवंताकडे गेल्यानंतरही त्याच्यात प्रकारे म्हणे सगुण म्हणू के निर्गुण म्हणू के. देवा तुला सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं, तुझे अनेक रूप आहेत म्हणे, कोणत्या रूपाने हाक मारावी कळत नाहीये. माऊली म्हटले देवाला पाहणं अवघडच आहे, कळतच नाही का. त्याला पाहण्यासाठी माणसाकडे अगोदर दृष्टी यायला हवी, ती नजर यायला हवी. जोपर्यंत माणसाला नजर येत नाही ना तोपर्यंत परमात्मा दिसू शकत नाही. कोणती नजर. देवाला पाहण्यासाठी प्रेमाची नजर हवी, देवाला पाहण्यासाठी ज्ञानाची नजर हवी. ज्ञानाची प्रेमाची भक्तीची या सगळ्या नजरा असल्या ना तोवर भगवंत दिसत नाही. नजरा आल्यानंतर भगवंत दिसतो. 2 मित्र होते, लहानपणापासून सोबत राहिलेले, बरेच दिवस गेले, दोघांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर एका मित्राला बऱ्याच दिवसांनी मुलगा झाला. सगळे नातेवाईक भेटण्याकरता येत होते, सगळे नातेवाईक भेटण्याकरता येत होते पण मित्र भेटण्याकरता आला नाही. याने एक कॉल केला, का रे बाबा सगळे भेटण्याकरता येतात पण अजून तो आलेला नाहीये, का नाही आला. बाकीचे माणसं म्हणतात अरे इतका जवळचा तुझा मित्र अजून आला नाही. नाही बाबा त्या दिशेनं प्रवास असला एक दिवस नक्की भेटून जाईल, टाइम भेटत नाही मला, नक्की येईल. आणि योगायोग असा त्या दिशेचा प्रवास आला आणि प्रवास आल्यानंतर मित्राच्या घरी आला पण तिथं योगायोग त्याचा मित्र घरी नव्हता. घरी आला आणि घरी आल्यानंतर पाहिलं, घरामध्ये आतमध्ये आला आणि आल्यानंतर त्या मित्राला जे बाळ झालेलं होतं ते बाळ असं घरामध्ये खेळायला टाकलेलं होतं. या मित्राला पाहिलं, त्या बाळाची आई आतमध्ये गेली चहा बनवण्यासाठी, बाळाला त्या मित्राजवळ दिलं. ते बाळाला पाहून मित्र त्या ठिकाणी खेळवायला लागला. आता बाळाला कीर्तन सांगता येतं का, तिथं खेळवायला सुरुवात केली. खूप काही बोलण्याचा प्रयत्न करतो पण बाळ त्याच्याकडे पाहत नाही. पाहत नसल्या कारणानं हा त्या बाळाकडे पाहून अशी चुटकी वाजवायला लागला.
जशी चुटकी वाजवली तशी बाळाची नजर त्या चुटकीवरती पडली. बाळाची नजर चुटकीवरती पडली. चुटकी अलीकडे आणतोय, स्वतःच्या नजरेसमोर आणतोय, तरी बाळ डोळ्यात डोळे घालून पाहत नाही. जशी चुटकी डोळ्याकडे येते, फक्त बाळाची नजर चुटकीकडे, पण डोळ्याकडे जात नाही. 10-15 मिनिट चुटकी वाजवली. बाळाची आई आतमधून चहा घेऊन आली आणि चहा घेऊन आल्यानंतर चहा दिला. तो मित्र चहा पेला आणि त्याने प्रश्न केला, वहिनी मगापासून बाळाला खेळवण्याचा प्रयत्न करतो, त्याला माझ्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतोय मी, ते माझ्याकडे का पाहत नाही? म्हणे पाहिलंच नाही. नाही म्हणे, चुटकी वाजवली की फक्त चुटकीकडे पाहतो, माझ्याकडे ते पाहत नाही. त्या बाईनं खूप सुंदर उत्तर दिलं. म्हणे दादा, बाळ आताशिक 6 महिन्याचं आहे. बाळाला कोणाकडं पाहावं आणि कुठं पाहावं ही अजून नजर आली नाही. पण ऐका ना, 6 महिन्याचं बाळ जिकडं चुटकी वाजल तिकडं पाहणं ही त्याची नजर आहे. जिकडं चुटकी वाजल तिकडं पाहणं ही बाळाची नजर आहे. तुम्ही आम्ही मानव देह धारण करून इथं मृत्यू लोकांमध्ये आलो. ज्या ज्या ठिकाणी कथा आणि कीर्तनाची चुटकी वाजल तिथं तिथं आम्ही गेलं पाहिजे, ही आमची नजर आहे. ही परमार्थाची नजर आहे. जोपर्यंत ती नजर आम्हाला येत नाही तोपर्यंत आमचा विवेक जागा होणार नाही. आणि ही नजर फार कमी लोकांना आहे. भले गावची संख्या 4000 असू द्या, नजर फक्त 400 लोकांना आहे. धर्ममंडपामध्ये गावातली सगळीच माणसं येत नाही का? नजर नाही आलेली, ती नजरच नाहीये. म्हणून देवाला पाहायचं असेल ना तर नजर पाहिजे भक्तीची, भावाची, ज्ञानाची. एक नजर असून चालत नाही. ज्ञानाची जरी असली ना त्याला प्रेमाची जोड असलीच पाहिजे. भक्ती प्रेमावी न ज्ञान नको देवा, अभिमान नित्य रवा तया माझी. जोपर्यंत त्याच्याकडे ज्ञान आहे पण भक्तीची नजर नसेल, प्रेमाची नजर नसेल, तर भगवंताचं ज्ञान इतकं असून त्याला उपयोग नाही. म्हटलं थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला. टाळी वाजवा एकदा. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. देवाला काही लागत नाही म्हणे, फक्त भाव लागतो. भावाशिवाय दुसरं काहीच नाहीये. भगवान परमात्म्याकडे जायचं असेल, त्याला पाहायचं असेल तर भाव लागतो अंतकरणामध्ये. प्रेमाची, ज्ञानाची, भावाची नजर आली ना भगवंत दिसतो म्हणे. आणि आम्ही माऊलींकडे पाहण्याचा प्रयत्न केला ना, माऊली उपदेश करतात देवाला पाहण्याची नजर पाहिजे. माऊलीन इतकं ज्ञान आम्हाला कोणी देऊ शकत नाही का? माऊलींकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर विश्वमाऊली ज्ञानोबराय प्रेमाचा सागर आहे आणि ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाचा सागर सखा, ज्ञानाचा सागर सखा माझा जानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा जानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा जानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा जानेश्वर. ज्ञानोबरायकडे पाहायचं असेल तर ज्ञान पाहावं माणसानं का? जिथं ज्ञानाचा सागर म्हटले ते ज्ञानोबराय. ज्ञानोबराय, आम्ही ज्ञानोबरायकडे पाहताना ज्ञानोबरायचं चरित्र उल्लंघन केलं, चरित्र पाहिलं ना तर ज्ञानोबराय 4 लोकांची आई झालेत. वेद शास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई.
स्वतः ज्ञानोबा आहे, अनाथ आहे, पण तुम्हा आम्हाला ज्ञानबाई माझी अनाथाची माय ज्ञानबाई माझी अनाथाची माय ज्ञानबाई माझी माय ज्ञानबाई माझी अनाथाची माय ज्ञानबाई अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से एका जनार्दनी पाय हे पाय वंदित से नयन राजा माऊली नयन राजा हे माऊली नयन राजा विठ्ठला साक्षात माऊलींचं दर्शन करून दिलं. किशोर महाराजांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा जरा.
ज्ञानोबरायकडं पाहिलं ना, ज्ञानोबराय अनाथाची माय झाले. प्रत्येकाला सनात केलं ज्ञानोबरायने. ज्ञानराज माझी योगियांची माऊली, ज्ञानोबराय योगियांची सुद्धा माऊली झाले. ज्ञानोबराय वेदाची आई झाले, योग्याची आई झाले, अनाथाची आई झाले. ज्ञानोबराय सिद्धाची आई झाले. प्रत्येकाला सनात केलं, प्रत्येकाला. आणि ज्ञानोबरायनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. प्रत्येकाला सनात केलं आणि सनात करून प्रत्येकाच्या अंतकरणातला विवेक जागा केला आणि प्रत्येकाला ज्ञान देण्याचा, उपदेश देण्याचा मार्ग माझ्या ज्ञानोबरायनी या ठिकाणी प्रत्येकाला सांगितला, ज्ञान दिलं. ज्ञानोबरायकडे पाहण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबरायला माऊली म्हणतात, आईची भूमिका का? विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात, पै हितापासून काढीती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. आई कोणाला म्हणतात? आई या शब्दाचा जर अर्थ पाहिलं, साधू संत सुद्धा म्हणतात, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. ज्ञानोबरायला आई म्हटले का? आई या शब्दाचा अर्थच असा आहे, आपल्या लेकराला काय पाहिजे हे आईला माहीत असतं. एखाद्या लेकराची तब्येत बिघडू द्या, लेकराची तब्येत बिघडू द्या, लेकराला डॉक्टरांनी सांगू द्या, बाळाला गोड खायला देऊ नका, आम्ही जी औषधी देतो ती औषधी त्याला द्या. बाळ घरी आणलं आणि घरी आणल्यानंतर आईला त्या ठिकाणी गुळ मागायला लागलं. आई मला गुळ पाहिजे. पण गोड असणारा गुळ आहे आणि कडू असणारे औषध आईने दोन्ही आणले. मला सांगा, आई बाळाचं हित पाहिल आणि हित पाहून बाळाला कडू असणारं औषध देईल का गोड असणारं गुळ देईल? कडू असणारं औषध देईल. भलेही बाळाला कडू लागतंय, त्याला माहिती आहे गुळ गोड आहे आणि औषध कडू आहे, तरी सुद्धा आई त्याला कडू असणारं औषध देईल का? माहिती आहे आईला माहिती आहे. बाळाला जरी वाटलं मला गुळ द्यावा, पण गुळ खाऊन बाळाची तब्येत बिघडणार आहे, हे कडू असणार औषध देऊन बाळाची तब्येत ठणठणीत राहणार आहे, हे जे आईला कळतं ना, तिला मातृत्व दर्शनी माता म्हणतात. आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं मातृत्व दर्शनी वक्ते फार कमी राहिलेत. तुम्ही धर्ममंडपामध्ये बसलात, तुम्हाला काय पाहिजे ह्याच्याशी घेणं देणं नाही, पण काय देऊन तुमचं हित होणार आहे आणि तुमचा उद्धार होणार आहे हे ज्या वक्त्याला कळतं ना, त्याला मातृत्व दर्शनी वक्ता म्हणतात. विढाल विढाल पाहण्याचा प्रयत्न केला. माऊली म्हटले का? आई ही अशी प्रत्येक लेकराचं हित पाहते आणि त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर माऊली म्हणतात, मी 3 पद्धतीने देव पाहिला, तुम्ही माझ्या पाठीमागे या. कसा पाहिला? अहो देव पाहणं सोपं नाही हो माऊली. मग तुम्ही देव पाहिला, पाहिलेला देव तरी कसा आहे सांगा की आम्हाला. पाहिलेला देव माऊली पहिल्या अभंगाच्या चरणात अनुपम्य